झी 24 तास एक पाऊल पुढे. अकलेचे तारे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी पहिल्यांदा जाणार राजेंद्र अभ्यंकर यांच्याकडे. राजेंद्र अभ्यंकर जी अशा प्रकारची विधानं केल्यामुळे, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे, मग ते रहमान मलिक यांची असतील किंवा हाफिज सईद यांची असतील किंवा शाहरुख खान यांची असतील, याच्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर काही परिणाम झाला असं आपल्याला वाटतं का? आपल्या संबंधांमध्ये काही तणाव पुन्हा निर्माण होतील का? कारण आजच बस सेवा सुरू झाली आणि त्याच वेळा पुन्हा नव्यानं वाद पुढे आपल्या आलेला आहे. यात दोन गोष्टी लक्षात ठेवणं जरुरी आहे. पहिली गोष्ट म्हणजे की हे तसं पाहिलं तर शाहरुख खान बद्दल नाही आहे. कारण शाहरुख खाननी स्वतः म्हटलंय की तो इथे सुरक्षित आहे. पण ही यात सगळ्यात मोठी चर्चा ही आहे की जेव्हा आपल्याला माहीत आहे, जसं अंजारिया साहेबांनी सांगितलं की पाकिस्तानची हालत तुम्ही आज बघा, इतकी खराब आहे, तरी पण तुम्ही त्यांच्याशी का चर्चा करताय? कारण तुम्ही चर्चा करून त्यांना लेजिटिमेसी देताय. आणि कारण तुम्ही लेजिटिमेसी देताय त्यांना, म्हणून रहमान मलिक सारखे ग्रस्त आपल्या राजदूतावासात येऊन जे बोलले ते बोलतात. ह्यात जरासं विचार करण्याची जरूर आहे की ही चर्चा आपण चालू ठेवली पाहिजे का नाही, जोपर्यंत पाकिस्तानमध्ये अशी सरकार आहे किंवा अशी पॉवर आहे ज्यांच्याशी आपण चर्चा करून काहीतरी निकाल येईल. आत्ता काही तसं होणार नाही आहे. आणि म्हणून जे प्रधानमंत्री मनमोहन सिंग बोलले की इट विल नॉट बी बिझनेस ॲज युजल, दॅट इज व्हॉट वी शुड फॉलो. पण आपण करत नाही होत ते. तर आपली पॉलिसी काय आहे याच्यावर? ती पॉलिसी क्लिअर झाली पाहिजे. हा प्रश्न घेऊन आपण थोड्याच वेळात जाणार आहोत महादेव शेलार यांच्याकडे. पण प्रथम मी जातोय अंजारिया साहेबांकडे. अंजारिया साहेब, तुम्हाला दोन प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, मुसलमानांना राजकारणासाठी वापरून घेतलं जात आहे असं थेट विधान शाहरुख खाननी केलंय त्या मुलाखतीमध्ये. मला तुम्ही सांगा, मुसलमानांना नेमकं कोण वापरून घेतंय, काँग्रेस का भाजप? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा, भारतातल्या मुसलमानांना फितवण्याचा तर हा प्रकार नाही ना? काय सांगाल आपण? नाही, हे जे आहेत काँग्रेस किंवा भाजप असा प्रश्न नाही आहे. सध्या मुस्लिम मतांच्या आधारावर या देशामध्ये जे सत्य आलेली आहे, जर जस्टिस सेचर कमिटीचे जे रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर जर आपण बघितलं तर त्यांनी स्वीकारलं आहे की आज मुस्लिम समाजाची परिस्थिती भारताच्या दलित भावांची परिस्थितीपेक्षा भयंकर झालेली आहे. हा एक अगदी खरं आहे की या देशामध्ये राहणाऱ्या मुसलमानांनी ज्या ज्या पार्टीला, किंवा कारण हा भाजप प्रश्न नाही आहे, आणि बऱ्याच ठिकाणी राज्य स्तरावर राजकीय पार्टींना लोकांनी समर्थन दिलेलं आहे. आणि समर्थन देऊनही त्यांना सध्या बघा, मुलायम सिंगची सत्ता असताना मुलायम सिंगला मुसलमानांनी एवढा समर्थन दिला तरीही तिथे 11 दंगले झालेत आणि कॉम्पन्सेशनच्या नावावर मुसलमानांना 15,000 रुपये भेटले. 1 कोटी रुपयाची त्यांची दुकान जाळून घेतली आणि त्यांना काही मिळालेलं नाही. तर हा अगदी खरं आहे की बाबा मुस्लिम समाजाचा राजकीय वापर केलेला आहे, परंतु कुठला व्यक्तिविशेष किंवा संघटना विशेष नाही. आमचं असं म्हणणं आहे की जस्टिस सेचर कमिटीची रिपोर्ट मुसलमानची परिस्थिती सांगते की सध्या महाराष्ट्रात राज्यात आणि देशात मुसलमानाची परिस्थिती काय. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे तुम्ही आपण प्रश्न विचारलं त्याचं उत्तर असं आहे की पाकिस्तानचा हा भरपूर प्रयत्न चालू आहे की कुठल्याही परिस्थितीत भारतात शांतता भंग करावी. मुंबईमध्ये आझाद मैदानला जे घटना घडली, हा पण पाकिस्तानचा प्री प्लॅन एजेंडा होता. त्याच्या मागेही हाफिज सईद होता, ते नंतर निष्पन्न झालेला आहे. म्हणजे भारतात जे गंगा जमनी तहजीब त्याला म्हणेल त्याला. झी 24 तास एक पाऊल पुढे.